हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे आणि संध्याकाळी तुम्हाला देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी बनवायचंच असेल तर आज अगदी सोपी आणि भन्नाट अशी रेसिपी आपण घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका पॅन मध्ये आपण साधारणतः अर्धा लिटर इतकं दूध गरम करून घ्यायचं आहे। आपण आज खूप सोप्या पद्धतीने हे कस्टर्ड बनवणार आहोत। ह्यामध्ये फ्रूट्स वगैरे टाकायची काही गरज नाही। कधी कधी काय होतं, घरी फ्रूट्स पण नसतात आणि ड्राय फ्रूट्स सुद्धा नसतात, त्यावेळी काय करायचं, कस्टर्ड कशा पद्धतीने बनवायचं असा खूप प्रश्न पडतो। तर आज आपण अगदी कमी ड्राय फ्रूट्स मध्ये, किंवा तुम्हाला नसेल आवडत तर अजिबात ड्राय फ्रूट्स टाकले नाही तरी चालतील, फ्रूट्स सुद्धा यामध्ये अजिबात टाकणार नाहीये, असं कस्टर्ड बनवणार आहोत। हे दूध आपण इथे छान असं बॉईल करून घेतलेलं आहे। अगदी मस्त उकळी येऊन दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे। ह्याच्या कडेची जी साय आहे ती सगळी आपण एकत्र करून घेतली आहे। त्यानंतर ह्यातलं थोडंसं दूध आपण घेतलेलं आहे। तुमच्याकडे गार दूध असेल तर ते घ्या, नाहीतर हे दूध घेतलं तर थोडंसं गार करून त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर इतकी आपण व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकणार आहोत। अगदी विकतची बासुंदी लागते ना, त्या पद्धतीने आपण हे कस्टर्ड बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला इथे व्हॅनिला फ्लेवरचंच कस्टर्ड घ्यायचं आहे। 1 चमचाभर इतके आपण व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर इथे घेतलेली आहे। त्यानंतर या दुधामध्ये साधारणतः 2 ते 2.5 चमचे साखर टाकायची आहे। आपण यामध्ये जास्तीचे फ्रूट्स वगैरे काही ॲड करणार नाहीये, त्यामुळे आपण यामध्ये अगदी प्रमाणामध्ये साखर टाकलेली आहे। साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि सतत हे दूध हलवत राहायचं आहे, जेणेकरून कडेने साय जमा होत नाही आणि दूध अगदी मस्त घट्ट होत जातं। त्यानंतर यामध्ये आपण थोडेसे बदाम टाकायचे, किसून घेतलेले बदाम यामध्ये टाकलेले आहेत। तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स नसतील टाकायचे तर तुम्ही पूर्णपणे अवॉइड केलं तरी चालू शकतं, आणि जर ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर यापेक्षा जास्त टाकले तरीही काहीही प्रॉब्लेम नाही। मस्त असे ड्रायफ्रूट सुद्धा 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। त्यानंतर हे जे कस्टर्डचं दूध आपण बनवलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही जर बाहेरची विकतची कधी बासुंदी खाल्ली तर ती अगदी टेस्टला अशी लागते। आता हे सतत आपल्याला हलवत राहायचंय, जेणेकरून यामध्ये गाठी येणार नाहीत। सतत आपल्याला कस्टर्ड हलवत राहायचंय अगदी घट्टसर होईपर्यंत। इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कस्टर्ड घट्ट झालेला आहे। अगदी 8 ते 10 मिनिटं कस्टर्ड हलवत आपल्याला ते अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून आपण हे गार करून घेतलंय साधारणतः 3 ते 4 तासासाठी। तुम्ही आता पाहू शकता हे अजून घट्ट झालेलं आहे। गार करायला ठेवल्यावर हे बरंच घट्ट होतं। अगदी घट्टसर असं कस्टर्ड बनवून तयार आहे। हे थोडंसं बासुंदीसारखं आणि थोडंसं कस्टर्ड सारखं लागतं, खूप छान टेस्ट लागते ह्याची। आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, तुम्ही देवीसाठी नक्की हा नैवेद्य बनवू शकता। खरंच खायला खूप अप्रतिम लागतं हे वालं कस्टर्ड। नक्की रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।